नमस्कार मैत्रिणींनो, सायन्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत. इथे पाहू शकता मी चिकनचे थाय पीस घेतलेले आहेत. आपण याची क्रीमी अशी आधी रोस्ट करून घेणार आणि त्यानंतर याची क्रीमी बटर करी करून घेणार आहोत. त्यासाठी आता आपण काय काय साहित्य लागतं ते पहिल्यांदा पाहूयात. 5 पीस घेतलेले आहेत मी चिकनचे मांडीचे. त्यानंतर त्यात लिंबू पिळून घ्यायचं आहे आणि काळी मिरीची पावडर ॲड केलेली आहे 1 चमचा. हे छान सगळं मीठ पण ॲड केलं मी. हे सगळ्या गोष्टी चिकनला छान आपण चोळून घ्यायच्यात. गरम मसाला, हळद, तिखट 2 चमचा, हळद अर्धा चमचा. तिखट तुम्हाला जितकं करायचं असेल त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. या ज्या बिया आहेत त्या आपण काढून टाकायच्या, कारण त्यामुळे आतमध्ये आपल्या करीला कडवटपणा येऊ शकतो. तेल ॲड केलं आहे. तेल आणि लिंबाचा रस एवढ्याच 2च गोष्टी ओल्या आपण वापरलेल्या आहेत. याचा वापर करून आपण चिकनला हे सगळं मसाले जे आहेत ते छान चोळून घ्यायचे. खालची बाजू नंतर वरची बाजू छान असा मसाला पूर्ण कोट झाला पाहिजे चिकनला. आता पॅन घेतला आहे. पॅनमध्ये आपण आधी तेल ॲड करून घेतलं होतं आणि त्यामध्ये 2 चमचे तेल ॲड केलं होतं आणि बटर पाहू शकता आता तुमच्यासमोरच मी ॲड केलेलं आहे. यावर आता आपण तेल छान गरम झालं होतं त्यावर बटर ॲड केलं, म्हणजे बटर आपलं जळत नाही. आता इथे यावर हे पीस जे 5 पीस आहेत आपले ते छान अरेंज करून घ्यायचे. आधी आपण खालची बाजू रोस्ट करून घेणार आहोत. त्यावर लीड ठेवायचं, म्हणजे असे छान ते आतून शिजतात देखील. पाहू शकता मसाला अजिबात उतरत नाही याचा. आता दुसऱ्या बाजूने आपण छान रोस्ट करून घ्यायचेत 1-2 ते 3 मिनिटांनंतर. दोन्ही बाजू झाल्यानंतर आपल्याला लगेचच हे पीसेस यातनं काढून घ्यायचेत. झाकण ठेवून दुसरी बाजू शिजेपर्यंत आता आपण ग्रेव्ही करून घेणार आहोत. ग्रेव्हीसाठी आपण यात कांदा आणि मिरची, बारीक चिरलेला कांदा, मिरची आणि तमालपत्री 2 स्लिट करून घेतल्या होत्या 2-3 मिरच्या. ते यामध्ये देखील आपण तेल आणि बटरचाच वापर केलेला आहे. ग्रेव्हीसाठी गरम मसाला, तिखट आणि हळद. यात देखील मी 2 चमचेच ॲड केलेला आहे तिखट, कारण यामध्ये आपण क्रीमचा देखील वापर करणार आहोत, त्यामुळे तिखट थोडं जास्तच लागतं. आलं लसूणची पेस्ट मात्र आपल्याला मोठे 2 चमचे घ्यायचे आहे. आपला पोह्याचा चमचा असतो त्यापेक्षा थोडा मोठा चमचा, किंवा मग पोह्याचा चमचाच पण 2 ते जवळजवळ 2.5-1 चमचे मी घेतलेली आहे. 2.5 ते 3 चमचे, कारण याचाच आपला ग्रेव्ही बेस आहे. क्रीम ॲड केली आपण जवळजवळ 50 ते 60 ml. छान मिक्स करून घ्यायचं या मसाल्यांसोबत. क्रीम जास्त व्यवस्थित शिजायला हवी. छान थिक झालं आहे. आता यात आपण रेड चिली सॉस थोडा 1 चमचा, नंतर 2 चमचे टोमॅटो सॉस, टोमॅटो सॉस थोडा जास्त टाकायचा, थोडासा, यामुळे आपल्या ग्रेव्हीला गोडसरपणा मिळतो, आंबट गोडपणा येतो छान. तुरट लागतो आपला हा जो सोया सॉस मी टाकला तो अगदी 1/2 चमचा ॲड केला फक्त चवीसाठी, कारण तो थोडा जास्त तुरटपणाकडे जातो.
आता हे छान परतून घेतल्यानंतर त्यात पनीरचे 2 जे आपलं पनीर साधे क्यूब्स मिळतात ते 2 ॲड केलेले आहेत. पनीरचे क्यूबचे तुकडे केले आणि ते मी ॲड केलेले आहेत. तुम्ही किसून देखील करू शकता, पण आज माझ्याकडे जे होते ते थोडेसे मऊसरपणाकडे जाणारे होते, त्यामुळे मी ते बराच वेळ झाला होता मी फ्रीजमधून काढून, त्यामुळे मला किसता नाही आले. छान व्यवस्थित मेल्ट होतात ते. छान अशी थिक ग्रेव्ही आपली तयार झाली आहे. छान परतून घेतली आपण तेलावर. आता यात अजून थोडं क्रीम जे होतं ते मी ॲड केलेलं आहे. अगदी 1-2 चमचे. आणि त्यानंतर आता यामध्ये पाणी ॲड करणार आहोत. गरम पाणी ॲड करायचं. आपल्याला आता ही ग्रेव्ही पूर्ण म्हणजे आपल्याला जितकं ग्रेव्ही हवी आहे तेवढं पाणी यात ॲड करून घ्यायचं. थोडी थिक ग्रेव्ही इथे छान अशी उकळून घ्यायची. आणि त्यानंतर आपल्याला आता हे पॅनमधलं चिकन चेक करून घ्यायचं आहे. पॅनमधलं चिकन तयार आहे. आपलं दोन्ही बाजू तयार झाल्यात त्याच्या. आता हे काढून घ्यायचं आहे आपण एका प्लेटमध्ये. आणि हे जे बटर आहे पॅनमध्ये आणि जो मसाला त्यामध्ये आता ही ग्रेव्ही आपल्याला ट्रान्सफर करून घ्यायची आहे. आता दुसरी बाजू शेकताना पाहू शकता मसाले थोडे त्या याच्यामध्ये उतरलेले आहेत आपल्या पॅनमधल्या बटरमध्ये, पण ते ग्रेव्हीमध्ये त्याची छान टेस्ट उतरते. कारण आपलं चिकन तर आता ऑलरेडी तयार झालेलं आहे. चिकन आता आपण पुन्हा ग्रेव्हीसोबत कुक करणार आहोत. पाहू शकता हा जो मसाला आता इथे उरलेला आहे बटरमध्ये, त्यामध्ये आपण जी आपली ग्रेव्ही तयार करून घेतली होती ती ॲड करून घ्यायची. आता यात आपल्याला हवं तेवढं पाणी ॲड करून घ्यायचं. कसुरी मेथी अगदी पाव चमचा ॲड केली आहे चवीपुरती. छान उकळून घ्यायचं लीड लावून आणि त्यानंतर कोथिंबीर ॲड करायची. पाहू शकता आपल्याला किती ग्रेव्ही हवी आहे, किती थिकनेस हवा आहे. पाणी ॲड केलं मी 1 ग्लासभर पाणी टोटल मी ॲड केलेलं आहे ग्रेव्हीमध्ये. आता यामध्ये पीसेस ॲड करून घ्यायचे उकळी आल्यानंतर. आणि लीड लावून पुन्हा एकदा आपल्याला थोडा वेळ कुक करून घ्यायचं आहे. आता हे पीसेस ग्रेव्हीमध्ये छान असे आपले कुक व्हायला हवेत. पाहू शकता तयार आहे आपली. आता आपण यावर लीड ठेवून उकळून घ्यायचं. जवळजवळ तयार आहे आपली, पण तरीसुद्धा पुन्हा एकदा अजून आपल्याला 1-2 मिनिट तरी लीड लावून हे ग्रेव्हीसोबत कुक करावं लागेल. कोथिंबीर ॲड करून घेतली आहे आणि लीड लावून आपण कुक करून घेतले आहे. पाहू शकता छान असं आपलं क्रीमी चिकन तयार आहे. थँक्यू.